अल्पसंख्याक समाजासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा राज्यातील जमात-ए-उलेमा हिंद संघटनेच्या वतीने विजयगड या निवासस्थानी सत्कार करण्यात आला। अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नाबाबत दादांच्या नेतृत्वाखाली जमात-ए-उलेमा हिंद या संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक 31 ऑगस्ट रोजी झाली होती। त्यानंतर खात्यांच्या सचिवांसोबत 21 सप्टेंबर रोजी संबंधित खात्याच्या मंत्र्यांसोबत बैठक झाली होती। त्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे भाग भांडवल 700 कोटीवरून 1000 कोटी रुपये करण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला। याशिवाय महामंडळाकडून कर्ज घेण्याची हमी 50 कोटी रुपयांवरून 500 कोटी रुपये करण्याचा निर्णय घेतला। तर वक्फ बोर्डाच्या अडचणीसंदर्भात ठरल्याप्रमाणे एक समितीही गठीत करण्यात आली व इतर विषयासंदर्भात जानेवारीमध्ये अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचेही यावेळी सांगण्यात आले। या घेतलेल्या निर्णयाबद्दल अल्पसंख्याक समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। अजितदादांच्या नेतृत्वाखाली सर्व घटकांना एकत्र घेऊन काम करत आहोत। आम्ही जो निर्णय घेतला आहे त्याला आपला आशीर्वाद मिळावा आणि काम करण्याची ताकद मिळावी अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली। या कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, जमात-ए-उलेमा हिंद संघटनेचे राज्याध्यक्ष नदीम सिद्दीकी, मुफ्ती मोहम्मद रोशनशाह कासमी, आमदार अनिकेत तटकरे, आमदार अमोल मिटकरी, ज्येष्ठ नेते संजय खोडके, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आदींसह अल्पसंख्याक समाजाचे 11 जिल्ह्याचे प्रमुख उपस्थित होते।